स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि इथं बघा एवढी सारी खडी आहे रस्त्याला आणि हिची हिल्स बघा, एवढी पेन्सिल हिल. मला टेन्शन आले पडते की काय. आणि इथं गाड्या आहे ना, एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे आपली काही गाडी येत नव्हती, इथं एवढ्या गाड्या होत्या पण आपली गाडी येत नव्हती. शेवटी आमची गाडी आली पण, चढले पण, उतरले पण आणि डीमार्टमध्ये गेले पण. काय बाई, डीमार्टमध्ये गर्दी यावं की नाही त्या डीमार्टमध्ये. 3-4 महिन्यापासून मी काय डीमार्टमध्ये जायचं नाव घेत नव्हते, कारण की पैशाची बचत करायची होती. पण असं म्हणतात ना, पैशाची बचत काय होत नाही, जेव्हा जायचे तेव्हा जातात. तिथं मस्तपैकी चवळी होती, मटकी होती, जे पण कडधान्य लागत होते ते मी घेतले. आणि डीमार्टमध्ये यायचं कारण सांगू का, माझ्या घरातलं इंद्रायणी तांदूळ संपलं होतं आणि मला ते हवं होतं. ऑनलाईन मागून मागून थकले, म्हटलं चला आता जाऊन जरा डीमार्टमध्ये भेटतं का बघूया. आणि सरप्राईज भेटलं बरं का. इथं स्वरा मॅडम आल्या, आपण इंद्रायणी तांदूळ घेतलं आणि तिची सुरुवात झाली तिच्या आवडीच्या वस्तूंची खरेदी करायची. तर मला म्हटली, "मम्मी तुला काय घ्यायचं ते घे, पण मला काय घ्यायचं ते मी घेईन." आणि ही चालली होती हिच्या फेवरेट जागेवरती, म्हणजे तिला मॅगी वगैरे, पास्ता वगैरे जे पण सामान घ्यायचं होतं ती ते घेत होती. मला म्हटली, "मम्मी आज तर मी माझी ट्रॉली फुल करून राहणारच. तू काही बोलायचं नाही. हां, हां, किती दिवसांनी मला डीमार्टला घेऊन आलीस तू." ही तर आपल्याला मस्त तिने तंबी दिल्यावरती हिची शॉपिंग चालूच होती. त्याच्यानंतर ती आली तिच्या फेवरेट जागेवरती. चॉकलेट घेते की काय मला असं वाटलं. म्हटलं चॉकलेट घ्यायचं नाही, मनातच विचार करत होते. पण नाही, ती त्याच्या पुढेही गेली. तिची फेवरेट जागा म्हणजे तिला आवडत असलेले शैक्षणिक साहित्य. आणि मस्तपैकी तिने 2-4 पेनची खरेदी केली. म्हणजे पेन, एक पेन नाही हां, पेनच्या बॉक्सची खरेदी केली. इकडे बघा किती गर्दी होती बिलिंग करण्यासाठी. आणि सांगू का, रात्रीचे 8:30 वाजले होते. 8:30 पावणे 9 झालेले. त्याच्यानंतर आम्ही कधी घरी जाणार आणि कधी जेवण बनवणार. तुम्ही मात्र चॅनेलला सबस्क्राईब करा बरं का. आणि शेवटी एकदाची बिलिंग करायचा विचार केलाच होता. म्हटल्यावरती किती लाईन असली तरी कसं आपल्याला थांबावंच लागणार. बिलिंग केली आणि निघालो घरी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.